नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। त्रिपुरासुरांचा तारकासुराच्या 3 पुत्रांच्या 3 पुरांचा महादेवाच्या हाताने संहार होतो आणि सगळेच देव अगदी निशंक होतात। पण महादेवांच्या साठी राक्षसाच्या संहाराचं कार्य मात्र संपलेलं नसतं। आता आपली कथा पुन्हा पुन्हा ब्रह्मदेव आणि नारदाच्याकडे जाते। म्हणजे नारदाला ब्रह्मदेव शिवकथा सांगतायत आणि ती शिवकथा आता पुढे सरकते आहे। नारद म्हणतोय या 3 पुरांचा उद्ध्वस्त केल्यानंतर संपलं का सगळं? ब्रह्मदेव म्हणतात कुठे संपलंय, अजून तर कथा खूप आहे। या शिवाच्या पराक्रमाच्या कथा खूप आहेत, त्या तुला ऐकायच्या आहेत। ही कथा सांगण्यापूर्वी मला एक विनंती करायची आहे। अनलायझरच्या डिवाइन चॅनलला या शिवकथा आणि रामायण कथांचा प्रतिसाद कमी होत चाललाय। म्हणजे माझ्या मनातले प्रश्न असे आहेत की या कथांना कमी मिळणारा प्रतिसाद म्हणजे यूट्यूबची पोहोचण्याची पद्धतीत काही बदल झाली आहे की लोकांची माझ्या ऐकतोंडून कथा ऐकण्याची इच्छा उरलेली नाही आहे? दोन्हीपैकी एक असू शकतं। जर हे चॅनल चालवणं अनावश्यक असेल तर कृपया तसं मला स्पष्टपणे सांगू शकता, कारण ना या कथांचे व्ह्यूज वाढतायत ना अनलायझर डिवाइन या चॅनलचे सबस्क्रायबर वाढतायत। चॅनल साधारणतः 61,000 सबस्क्रायबरच्या मध्ये अडकून बसलाय। 61,100 याच्या पुढे ते सरकायला तयार नाही आहे। आत्ताच्या काळात तर मला असं लक्षात आलंय की जवळपास 6 ते 7 लोकांनी हे चॅनल अनसबस्क्राईब पण केलंय। आता 6-7 लोकांनी अनसबस्क्राईब करणं याचा अर्थ असा आहे की थांब, नको जाऊ पुढे, असा त्याचा अर्थ निघत असतो। सबस्क्रायबरचा वेग मंदावलाय, व्ह्यूजचा वेग वाढत नाहीये। पण जेवढे लोक बघतायत ते आवडल्याचं नोंद करतायत। माझी विनंती इतकीच आहे, आवडलं तरीही स्पष्ट सांगा, नाही आवडलं तरीही स्पष्ट सांगा। कथा सांगण्याचं माझं काम चालू राहील। ब्रह्मदेव, आपण कथेवर येऊ। काम करत राहावं, काय फरक पडतो 1-2 व्हिडिओ जास्त केल्याने, जास्त वेळ बोलल्याने? आपलं काम चांगलं आहे ते करत राहावं पुढे। ब्रह्मदेव सांगतायत की महादेवानी असंच ठरवलंय, आपल्याला काम करत राहायचं आहे। राक्षस वाढत राहणार आहेत, दुष्ट शक्ती वाढत राहणार आहेत। अशा वेळी सज्जनांची शक्ती ही कामात राहिली पाहिजे। नेमून दिलेलं काम, आपण स्वीकारलेलं काम करत राहिलं पाहिजे, आहे ना? कंटकाकीर्ण मार्ग असेल तरी तो स्वयंस्वीकृत कंटकाकीर्ण मार्ग आहे। या सृष्टीला, या देशाला, या विश्वाला अगदी परमवैभवापर्यंत नेण्यासाठी या स्वयंस्वीकृत कंटकाकीर्ण मार्गावरून चाललं तरच ते काम उपयुक्त ठरतं। आणि खास करून लोकांच्या उपयोगाचं असेल तर ते केलंच पाहिजे, हे स्पष्टपणे शिवही सांगतात। आणि जे शिव सांगतात ते तर आपण केलंच पाहिजे। ब्रह्मदेव म्हणतायत की अशा अनेक राक्षसांना अजून शिवांना संपवायचं आहे, दुष्ट प्रवृत्तींना संपवायचं आहे। मी तुला नारदा शंखचूडाला कसं मारलंय ते सांगतो। आणि या शंखचूडाच्या मृत्यूसोबत तुलसी विवाहाची कथा सुद्धा येते आहे। म्हणजे तुलसी विवाह का होतो हे पण तुझ्या लक्षात येऊन जाईल।
शंखचूड, तुलसी आणि कथा ही सगळी एकमेकांच्या मध्ये गुंफलेली आहे. यात अनेक कथा मध्ये 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 येत राहतात. पहिल्यांदा शंखचूडाच्या जन्माची कथा काय ते आपण समजून घेऊ. ब्रह्मदेवानी जेव्हा दक्षा करवी, प्रजापती करवी सृष्टीची निर्मिती करायची ठरवलं आणि आपल्या पुत्रांचीही निर्मिती करून ठेवली, त्यात मारीची आणि कश्यप यासोबत ब्रह्मदेवाचे अनेक पुत्र जन्माला आले, जे आपण वेगवेगळ्या कथांच्या मधून खूप वेळेला बघितलंय. ब्रह्मदेवाचे पुत्र कश्यप यांना प्रजापती दक्ष याच्या 9 कन्या भार्या म्हणून देण्यात आलेल्या होत्या. त्याची यादी आपण मागच्या वेळेला बघितलेली आहे. याच्यापैकीच्या एका दक्षाच्या मुलीचा विवाह कश्यपाशी झाला आहे, दनू तिचं नाव, आणि या दनूपासून कश्यपाला अनेक महाबली असे पुत्र मिळालेले आहेत. त्याच्यापैकीचाच एक पुत्र म्हणजे दंभ. हा दंभ महाशक्तिशाली आहे, अगदी तेजस्वी आहे, तपस्वी आहे. या दंभाकडं ऐश्वर्य आहे, शक्ती आहे, युद्धकला आहे, सगळंच आहे. पण नाही काय तर पुत्र नाही आहे. आणि दंभ मनातून खचलेला आहे की आता या साम्राज्याला, या वैभवाला पुढे नेण्यासाठी, आपलं नाव घेण्यासाठी आपल्याकडे एकही पुत्र नाही. काहीही करून पुत्रप्राप्ती झाली पाहिजे असं त्याला वाटतं आणि तो त्यांचे गुरु शुक्राचार्यांच्याकडे जातो. शुक्राचार्यांना तो म्हणतो की गुरुवर्य, मला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे, त्यासाठी आपण काही योग्य साधना असेल तर सांगा. शुक्राचार्य त्याला कृष्ण मंत्रांचा उच्चार करायला सांगतात आणि त्याची तपश्चर्या करायला सांगतात. हा कृष्ण मंत्र घेतो आणि अगदी मन लावून देवाच्या चरणी सगळं अर्पण करून आपली तपश्चर्या सुरू करतो. साधारणतः या मोठ्या अशा कृष्ण मंत्रांचे जवळपास 1,00,000 जप तो पूर्ण करू लागतो आणि या जपाच्या प्रभावाने एक मोठी शक्ती दंभाला मिळू लागते. या शक्तीचं तेज एवढं अफाट आहे की हे तेज सहन करणं मानवांना, देवांनाही शक्य होत नाही आणि देवांना लक्षात येऊ लागतं की काहीतरी गडबड आहे. या शक्तीच्या तापाने वैतागलेले देव भगवान विष्णूच्याकडे जातात आणि म्हणतात की देवा, कोणीतरी तपश्चर्या करतंय आणि एवढं मोठं तेज आहे की या तेजाने कदाचित देवांना त्रास होऊ शकतो, तुम्ही काय करणार आहात? भगवान विष्णू म्हणतात की तो श्रीकृष्ण मंत्राचा जाप करणारा शंखचूड हा माझा भक्त आहे. देवानो, घाबरू नका. या शंखचूडाला पुत्र हवाय आणि तो पुत्र सुद्धा त्याला माझ्याच रूपातला हवाय. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो की माझ्या रूपातला एक गोप होता, माझा परमभक्त होता सुदामा. त्याला राधेनी राक्षस कुळात जाण्याचा शाप दिलेला होता आणि तो शाप मिळाला म्हणून त्याला राक्षस कुळात जन्म मिळणार आहे. हा जो शंखचूड तपश्चर्या करत बसला आहे, त्याच्या पत्नीच्या गर्भात माझाच परमभक्त सुदामा राक्षसाच्या रूपाने जन्म घेणार आहे आणि त्यानंतर त्याचा उद्धार होणार आहे. त्यामुळं चिंता करू नका, जे काय होईल ते व्यवस्थित होईल. मग या शंखचूडाच्या पोटी राधेनी शाप दिलेला सुदामा नावाचा गोप जन्माला येणार आहे आणि त्याचं या जन्मातलं नाव शंखचूड असं असणार आहे. या सगळ्या कथेमध्ये एक गडबड होते सांगताना माझी. आता जिथे मी शंखचूड म्हटलंय ना, तपश्चर्या करणारा, तो दंभ गृहीत धरावा. म्हणजे थोडंसं बोलता बोलता जिथे गडबड झाली आहे, दंभाने तपश्चर्या केली आहे, दंभाला गर्भ प्राप्त होणार आहे आणि सुदामा शंखचूडाचं रूप घेऊन येणार आहे. या शंखचूडाला मोठ्या शक्ती मिळणार आहेत आणि तो
थेट देवाशी संघर्ष करणार आहे. पुढे कसा करणार आहे हे बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.